देशभरातल्या सर्वच निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि अनेक नेत्यांचं भवितव्य आणि अनेक राजकीय पार्ट्यांचं भविष्य जे आहे ते EVM मशीनमध्ये बंद झालेलं आहे। आज संध्याकाळपासूनच सर्वच चॅनल्स असतील किंवा इतर काही खाजगी संस्था असतील त्यांनी आपले पोल दिलेले आहेत, ते पोल तुम्ही पाहिलेच असतील। तर HP लाईव्हच्या माध्यमातून आम्ही वसई विरारसह संपूर्ण पालघर लोकसभेचा कौल देण्याचा प्रयत्न करत आहोत। पालघर लोकसभा संभाबद्दल सांगायचं झालं तर सर्वच राजकीय पक्षांनी म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल किंवा बहुजन विकास आघाडी असेल यांनी जोरदार आपली सर्व ताकद पणाला लावून प्रचार केला होता। आणि विशेष म्हणजे ह्या वेळेला 3 उमेदवार रिंगणात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतांची विभागणी झालेली आहे। ही अशी पहिली निवडणूक असेल की यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष जो आहे छाती टोकपणे सांगू शकत नाही की आमचाच विजय होणार, कारण मोठ्या प्रमाणावर मतांचं विभाजन इथे झालेलं आहे। परंतु एकंदर जर विचार केला, आम्ही याच्यावर एक एक्झिट पोल बनवलेला आहे। आम्ही गेल्या 15 दिवसांपासून जे आहे की अनेक राजकीय नेते असतील, तळागाळातले कार्यकर्ते असतील, पोलीस कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, पत्रकार बांधव असतील, अशा सर्वांशी चर्चा केली आणि एक निष्कर्ष असा समोर आलेला आहे की ज्या 3 प्रमुख पक्षांमध्ये ही लढत होती यातला 1 नंबरवर पक्ष राहणार आहे तो शिवसेना, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार आहे भारती कांबळी यांचा विजय होईल असं सध्या तरी वाटत आहे। तर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी असं सांगण्यात येतं। तर तिसऱ्या क्रमांकावर बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील राहतील असं चित्र सध्या तरी दिसतंय। हा कुठलाही निवडणुकीचा निकाल नाही, तर हा आमच्या दृष्टीने आम्ही एक बनवलेला कल आहे, एक एक्झिट पोल आहे। कारण जे आहे की मोठ्या प्रमाणावर जे सुरुवातीला वातावरण जे आहे की बहुजन विकास आघाडीच्या बाजूने होतं, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जे आहे की मशाल म्हणजे उद्धव ठाकरेंची सभा झाली आणि याने एक वेगळं वातावरण बदललं। बहुजन विकास आघाडीची हक्काची जी वोट बँक होती ती कुठेतरी डिवाइड झाली आणि ती मतं डिवाइड झाल्यामुळे बहुजन विकास आघाडीची ती कुठेतरी पिछेहाट होताना दिसत आहेत। तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीला देखील हवी तशी मतं इथे मिळताना दिसलेली नाहीत। परंतु भारतीय जनता पक्षाला जो आहे वसई स्टेशन परिसर असेल, नालासोपाराचा काही भाग असेल, विरार स्टेशन असेल आणि तगडे विक्रमगड डहाणू या ठिकाणी बऱ्यापैकी मतं मिळाल्याचं सांगण्यात येत आहे। तर भारती कांबळी यांना जी आहे की मोठ्या प्रमाणावर वसई गावातून, वसई स्टेशनवरून, तसेच पालघर जिल्ह्याच्या अनेक भागातून, पालघर असेल या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर मतं मिळालेली आहेत। तर तिकडे बहुजन विकास आघाडीला जी हक्काची मतं होती त्या मतदारांनी कुठेतरी बहुजन विकास आघाडीकडे पाठ फिरवल्याचं बोललं जातं। त्यामुळे बहुजन विकास आघाडीची पिछेहाट या निवडणुकीत झाल्याचं समोर आलेलं आहे। परंतु आमचा हा निष्कर्ष आहे की भारती कांबळी ह्या मोठ्या विजयाने होतील असा दावा आम्ही करत नाही, परंतु त्यासाठी आपल्याला 4 जूनची तर वाट पाहावीच लागणार आहे। तर दुसरीकडे जो कोणी नेता निवडून येईल किंवा जो कोणी पक्ष निवडून येईल त्याचं मार्जिनबद्दल देखील आम्ही स्टडी केलेला आहे। मार्जिन हे 15 ते 25 हजाराच्या घरामध्येच असणार आहे, म्हणजे कुठलाही मोठा राजकीय पक्ष असा 1,00,000-1.5 लाखांच्या मताने निवडून येणार नाही, कारण मोठ्या प्रमाणावर मतांची विभागणी झालेली आहे। आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होत असल्यामुळे जे आहे की यामुळे सध्या तरी इकडचं वातावरण कोणाच्या बाजूने हे स्पष्ट असं सांगता येणार नाही। HP लाईव्हचा हा एक्झिट पोल आहे। आम्ही पुन्हा एकदा सांगतो की हा कुठल्याही प्रकारचा निकाल नाही, आम्ही काढलेला निष्कर्ष आहे, कारण मागील 15 दिवसांपासून आम्ही चर्चा केली आणि एक्झिट पोल हा संपूर्ण देशाची निवडणुकांचा पार पडल्यानंतर द्यावा लागतो, त्यामुळे आम्ही तुम्हाला देत आहोत। परंतु असो जो कोणी उमेदवार निवडून येईल त्याला आमच्या शुभेच्छा असतील, त्याने पालघर जिल्ह्याचा विकास करावा अशीच अपेक्षा संपूर्ण वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्याची असणार आहे। त्यामुळे या एक्झिट पोल हा कितपत खरा ठरतोय त्यासाठी आपल्याला 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे। HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नालावडे, वसई।